डोंबिवलीचे रविदादा या नावाने प्रसिद्ध असणारे आमदार रवींद्र चव्हाण यांना खरं तर मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे की त्यांना प्रमोशन मिळणार आहे। मात्र या बातमीमुळे डोंबिवलीकरांना नक्कीच हळहळ वाटली आहे। नेमका काय प्रकार आहेत, कशा प्रकारे त्यांना डावललं गेलं आहे की त्यांचं येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठं प्रमोशन होणार, या विषयावर आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण। खरं म्हटलं तर रवींद्र चव्हाण यांनी जरी राजकारणाची सुरुवात डोंबिवली शहरापासून केली असली तरी त्यांचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राने अत्यंत जवळून पाहिलं आणि विशेषतः संघ असेल आणि भाजपचे वरिष्ठ नेते असतील व देवेंद्र फडणवीस यांचे खास व्यक्तिमत्व, अत्यंत जवळचं आणि विश्वसनीय व्यक्तिमत्व म्हटलं तर डोंबिवलीचे रविदादा म्हणजेच आमदार रवींद्र चव्हाण यांनी मंत्रिपद भूषवले। प्रत्येक वेळी मोठ्या लीडने ते डोंबिवली शहरामध्ये निवडून येत आहेत आणि भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता इतक्या मोठ्या पदावर असले तरी स्वतःला कार्यकर्ता म्हणून आणि साध्या छोट्या छोट्या माणसांची साखळी जोडणारा हे व्यक्तिमत्व। खरं तर एक डोंबिवली शहरात काही दिवसांपूर्वी अशा बातम्या यायला सुरुवात झाली होती की रवींद्र चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाची खरं तर संधी मिळणार। खरं तर या डोंबिवली शहरामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण होतं की रवींद्र चव्हाण यांना नेमकं आता कोणतं पद मिळणार आणि त्यानंतर डोंबिवलीकरांना खरं तर लागलेला हा मोठा धक्काच म्हणावा लागेल, कारण मंत्रिमंडळात त्यांची वर्णीच नाही। त्यामुळे डोंबिवलीकरांसाठी खरोखरी आश्चर्याची गोष्ट आणि धक्काच म्हणता येईल। पक्षाने आजपर्यंत रवींद्र चव्हाण यांना जी जी जबाबदारी सोपवली आहे ती त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली आहे। त्यांनी पक्षाला उभं राहण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी उभारी दिली आहे, मग कोकण विभाग असो की ठाणे पालघर जिल्हा असो, जी जी जबाबदारी पक्षाने सोपली आहे तिथे त्यांनी पक्षासाठी प्रचंड मेहनत करून पक्षाला अक्षरशः चांगलं मत मिळवून दिले आहेत। अशा व्यक्तिमत्वाला खरं तर संपूर्ण महाराष्ट्राकडूनच अपेक्षा होत्या की यांना मोठं मंत्रिपद दिलं जाईल आणि मधल्या काळात ज्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चा होत्या त्या सुद्धा एक धक्कादायक असं म्हणता येईल, आनंददायक धक्का देणार होत्या। मात्र त्यानंतर आलेल्या ह्या बातमीनंतर मात्र डोंबिवलीकरच काय संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक विचारात पडले आहेत की रवींद्र चव्हाणांना खरोखर डावललं गेलं आहे का। तर असा कोणताही प्रकार पक्षाकडून झालेला तरी दिसत नाही, कारण ज्या पद्धतीने त्यांचं कार्य आहे, ज्या पद्धतीने संघ असो, भाजप असो किंवा त्यांचा वैयक्तिक मतदारसंघ असो, त्यासाठी ज्या पद्धतीने ते काम करतात त्यामुळे त्यांच्या कामात कुठेही चूक झाली असं म्हणता येणार नाही। मात्र पक्षश्रेष्ठीच्याही लक्षात आलंय की महाराष्ट्रात जर देवेंद्र फडणवीसांनंतर जर कोण एकमेव व्यक्तिमत्व असेल की जे संपूर्ण महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने जोडणी करू शकतं, कार्यकर्त्यांची जोडणी करू शकतं, पक्षाला मोठी उभारी देऊ शकतं, कदाचित याच चांगल्या हेतूने भाजपने त्यांना यावेळेला मंत्रिपदात न अटकावता पक्षाचा मोठ्या पद्धतीने उभारणी करण्यासाठी कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्यांना पक्ष अध्यक्ष किंवा त्याच्या तत्सम पदाची एखादी मोठी जबाबदारी कदाचित रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवली जाऊ शकते। त्यामुळे रवींद्र चव्हाणांसाठी हे डिमोशन नसून हे प्रमोशनच समजलं जातं, अशी चर्चा आता सगळीकडे होत आहेत। आणि डोंबिवलीकरांकडून खास मी स्वतः आणि आमच्या डोंबिवलीकरांच्या नागरिकांकडून रवींद्र चव्हाण यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून अशाच पद्धतीचं काम चालू असेल व पक्षाकडूनही त्यांना चांगल्या प्रकारचं नक्कीच प्रमोशन दिलं जाईल, हीच अपेक्षा। भेटूया अशाच पुढील भागात। आणि आपल्याला नेमकं काय वाटतं, रवींद्र चव्हाणांचं डिमोशन झालं आहे की त्यांना येणाऱ्या काळामध्ये प्रमोशन होणार आहेत, याबद्दल आपलं मत मांडायला विसरू नका। भेटूया अशाच पुढील भागात। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।